कथेचं नाव घरोंदा. लेखक कृष्ण केशव. आज सकाळपासूनच सविता चिडलेली होती. एकतर पहाटेपासून लाईट गेलेली, त्यात पावसाची रिपरिप. वैतागून ती उठली आणि किचनमध्ये चहा करायला आली. अजून डोळ्यावरची झापड तशीच होती आणि त्यामुळेच की काय, कधी नव्हे ती डायनिंग टेबलच्या पायाला अडखळून ती जोरात ठेचकाळली. ऐक, सविता मोठ्यानं ओरडली. 1 BHKच्या त्या फ्लॅटमधल्या 10 बाय 10च्या त्या किचनमध्ये डायनिंग टेबल सकट सगळ्या वस्तू होत्या. ओटा, फ्रीज, भांडी ठेवायचे रॅक्स त्या एवढ्याच्या जागेत ऍडजस्ट केलेल्या होत्या. ए, काय झालं सविता, काय? किरण अर्धवट झोपेत जागा होऊन बेडरूम मधून धावत आला. काय झालं काय यार बोलतोय? बघ ना, डायनिंग टेबलचा पाय किती जोरात लागलाय बघ. खुर्चीवर बसून पायाचा अंगठा बोटानं दाबत ती म्हणाली. आणि या एवढ्याशा किचन मध्ये लागणार नाही तर काय होणार रे? अरे वर्ष झालं मी सांगते तुला मोठा फ्लॅट घे म्हणून. किरण, हे बघ, मी तुला आताच सांगते, मला आजच्या आज आपला 2 BHK फ्लॅट घेण्याबद्दलचा निर्णय हवाय. आणि आज मी तुझं काही ऐकणार नाही. आणि आज जर तू 2 BHK फ्लॅट बुक करायचं ठरवलं नाहीस ना, तर मी या फ्लॅटमध्ये राहणार नाही. आणि सांगून ठेवते तुला बघ, आणि मी माझं खरं करणार. हे सविता, अगं प्लीज तू जरा शांत हो. रक्त तर येत नाही ना? किरण तिच्या लागलेल्या अंगठ्याकडे पाहत म्हणाला. चल सविता, मी चहा करतो तुझ्यासाठी. टेन्शन घेऊ नको. काय नको मला चहा बी. मला आधी फ्लॅटचं काय करणार तेच सांग, पटकन सांग. सविता फणकारली. मागचे 1.5-2 वर्ष सविता आणि किरण यांच्यात या विषयावरून नेहमीच वादावादी आणि किरकोळ भांडणं होत होती. पण आज पहिल्यांदाच सवितानं घर सोडण्याची भाषा केली होती. सविता आणि किरणचं लग्न होऊन 3 वर्ष झाली होती. किरण एका छोट्याशा कंपनीमध्ये इंजिनियर होता आणि लग्न झाल्यावर तिथं मिळणाऱ्या जेमतेम पगारातच बँकेचं कर्ज काढून त्यानं हा 1 BHK फ्लॅट घेतला होता. नव्या नवलाईचं पहिलं वर्ष कसं आनंदात केलं ते कळालं नाही. आणि मग सविताचे फ्लॅट लहान आहे, मोठा घेऊयात ही किरणच्या मागं भुणभुण सुरू झाली. असा एकही महिना गेला नसेल की त्यावरून त्या दोघांमध्ये वादविवाद झाला नाही. कधी कधी तर ती चिडून रात्री न जेवताच बेडरूम मध्ये निघून जायची. आणि आज सकाळी सकाळीच पुन्हा एकदा तिच्या पायाला लागल्यामुळं ही वादावादी सुरू झाली होती. अगं सविता, अगं या विषयावर आपण सारखं किती वेळा वाद घालायचं? किरण समजावणीच्या सुरात म्हणाला. हे बघ सविता, मला 2 BHK घ्यायला नको वाटतो का ग? पण बघ ना, आधीच आपण 1 BHKचा EMI भरताना मेटा कुठीला आलोय ग. आणि मग 2 BHKचा वाढणारा हप्ता कुठनं भरायचा आपण? विचार कर जरा तू. हे बघ किरण, मी तुला मार्ग सांगितलाय. तू गावाकडचं आपलं मोठं घर विकून टाक ना, पैशाचा प्रॉब्लेम लगेच सुटेल. आई बाबांची आपण दुसरीकडे व्यवस्था करूया. का कळत नाही तुला? हे बघ सविता, तू शांतपणे नीट घे. स्वतःचं घर विकून मी आई बाबांना, आणि काही झालं ना तरी भाड्याच्या घरात नाही ठेवणार. तू नाही ठेवणार. किरणनं निक्षून तिला सांगितलं. मग ठीक आहे, ओके. हे बघ, हे तुझं फायनल ठरलं असेल ना, तर मी आज घर सोडते बघ. आणि सोडणार मी. मला ना या खुर्ड्यात राहायची आणि पाय तोडून घ्यायची अजिबात इच्छा नाहीये. तुझा निर्णय जर बदललास ना, तर मग तू मला फोन कर. आय एम गोईंग नाऊ, ओके? सवितानं बेडरूम मध्ये जाऊन आपली सॅक भरली आणि किरण काही बोलायच्या आतमध्ये मेन डोअर उघडून ती बाहेर पडली. किरण सुन्न होऊन तिच्याकडे पाहत राहिला. सविता बाहेर पडली खरी, पण कुठं जायचं हे तिनं निश्चित ठरवलंच नव्हतं. कोल्हापूरला आई बाबांकडे ती जाणार होती, पण बद्रीनाथ केदारनाथ यात्रेला गेले होते आणि आणखी 3 दिवसांनी परत येणार होते. त्यामुळे 2-3 दिवस दुसरीकडं कुठंतरी राहणं भाग होतं. मोठा भाऊ अविनाश हा पुण्यातच राहत होता, पण आज त्याच्याकडे जायची तिची इच्छाच नव्हती. याआधी 2 वेळा ती भावाकडे राहायला गेली होती, पण तिचं मनापासून स्वागत झालं नव्हतं. प्रत्येक वेळी तिच्या जागेबद्दलची तक्रार अविनाशला काही फारशी आवडली नव्हती.
आणि तिला अचानक स्वानंदी पुण्यात आहे याची आठवण झाली. स्वानंदी, तिच्या शाळेतली जीवा भावाची मैत्रीण. दोघे सिनियर केजी पासून ते 10वी पर्यंत एकाच शाळेत एकाच वर्गात शिकलेल्या. असं असलं तरी दोघींमध्ये जमीन आसमानचा फरक होता. स्वानंदी ही शांत समाधानी होती, तर सविता ही भांडखोर आणि चिडक्या स्वभावाची. सविताचे बाबा माध्यमिक शाळेत शिक्षक, तर स्वानंदीचे पप्पा एका कॉर्पोरेट हाऊसचे MD. पण त्या दोघींना गाण्यानं संगीतानं एकत्र आणलं होतं. दोघींनी मिळून शाळेत गाण्याच्या अनेक स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसं मिळवली होती. आखी शाळा त्या दोघींना सीता आणि गीता म्हणून चिडवायची. शाळा संपली आणि दोघींचं रस्तं वेगवेगळं झालं, मार्ग बदललं. सविताचे बाबा कोल्हापूरला स्थायिक झाले, तर स्वानंदीनं आपल्या वडिलांच्या इच्छाविरुद्ध एका संगीत शिक्षकाशी तिनं प्रेमविवाह केला आणि ती पुण्याला गेली. आणि स्वानंदीच्या चिडलेल्या वडिलांनी तिच्या बरोबरच सगळं संबंध तोडून टाकलं होतं. लग्नानंतर दोघींचं तसं कॉन्टॅक्ट राहिलं नव्हतं. सवितानं आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला फोन केला आणि तिच्याकडून स्वानंदीचा पत्ता मिळवला आणि ती तिच्या घरी पोहोचली. स्वानंदीचा फ्लॅट शनिवार पेठेतल्या एका जुन्या अपार्टमेंटमध्ये 4थ्या मजल्यावर होता. एका करोडपतीच्या मुलीला लग्नानंतर एका रंग उडालेल्या जुन्या अपार्टमेंटमध्ये राहण्याची वेळ आली होती. लिफ्ट नसल्यामुळं ती जिन्यानं वर चढता चढता सविताच्या मनात विचार येऊन गेला. सवितानं दारावरची बेल दाबली आणि स्वानंदीनं दार उघडलं. कोण सवी? हाऊ सरप्राइझिंग. अगाने अशी अचानक कशी काय आलीस? स्वानंदीनं तिला मिठी मारत म्हटलं. ये ना, ये आत. आलीस का? स्वानंदी प्रसन्नपणे हसली. आपल्या अति श्रीमंत वडिलांच्या 6 बेडरूमच्या बंगल्यातला तो आयश आराम सोडून लहानशा जुनाट फ्लॅटमध्ये राहणाऱ्या स्वानंदीच्या चेहऱ्यावरची ती प्रसन्नता पाहून सविताला मनातल्या मनात आश्चर्य वाटलं. स्वानंदीनं तिचा हात हातात घेऊन हॉलमधल्या एका खुर्चीवर बसवलं. आले हा, पाणी आणते, एकाच मिनिटात आले मी, असं म्हणून ती आतमध्ये गेली. सवितानं आपली नजर सगळीकडे फिरवली. बाहेर दिसलेला जुनाटपणा आणि कळकटपणा आत कुठेही मागमूस नव्हता. छोट्याशा सेंटर टेबलावर ठेवलेल्या त्या बाउलमधल्या मोगऱ्याच्या सौम्य सुगंधानं घरातल्या वातावरणात प्रसन्नता आलेली होती. आणि आकाशी आणि माइल्ड सिल्वर कलरची ती रंगसंगती त्या छोट्याशा हॉलची सात्विकता वाढवत होती. भारतीय बैठक आणि लोडवर तशाच रंगाचे स्वच्छ कव्हर आणि समोरच्या कोपऱ्यात उभी केलेली ती सदार, यामुळे त्या हॉलमध्ये एका वेगळाच फील जाणवत होता. सविताला आपल्या हॉलमधला सेंटर टेबल आठवला. मागचे 3 महिने तो हॉलच्या उजव्या कोपऱ्यात पडला होता आणि 3 महिन्यापूर्वी त्यावर घातलेला टेबल क्लॉथ हा धुळकट होऊन पडलेला होता. मनातल्या मनात तिला काहीसं ओशाळ वाटलं. इतक्यात पाणी आणि चहाचं मग घेऊन स्वानंदी बाहेर आली. स्वानंदी, अगं घर छान ठेवलंय ग तू. सवितानं तिचं कौतुक केलं. पण स्वानंदी, तुम्हाला एक सांग, अगं वडिलांच्या 6 बेडरूमच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहणारी तू, आणि आता एवढ्याशा लहान फ्लॅटमध्ये तुला अडचण नाही का ग वाटत? चहाचा घोट घेता घेता सविता असं म्हणाली. अगं सविता, अगं कसली अडचण ग? अगं अडचण आपल्या मनात असते ग, घरात नसते. बघ ना, अगं 6 बेडरूमचं असलं ना तरी ते घर पप्पांचं होतं. अगं हे घर माझं आहे ग, माझं. आणि तुला सांगते बघ, कोणती गोष्ट आपली म्हणून मनापासून स्वीकारली ना की त्यातला उणेपणा जाणवेनासा होतो ग, आणि मग त्याचा आनंद घेता येतो. आणि तो कसा घ्यायचा ना हे आपल्या हातात असतं ग. आणि मग ती गोष्ट लहान असो की मोठी असो, ती आपली असते. हे बघ सविता, तुला तर माहिती आहे, सप्तस्वरात जेवढं महत्व वरच्या 6चं आहे ना, तेवढंच खालच्या 6चं पण आहे ग, किंबहुना जास्तच आहे. आणि एकदा खालचा 6 नीट लागला ना की बाकीचा सूर आपोआप जमायला लागत असतात बघ. स्वानंदीनं एक वेगळंच लॉजिक तिला सांगितलं होतं. बरं चल सविता, तुला सगळं घर दाखवते. आणि सविताचा हात हातात धरून तिला उठवलं. तसा सविताचा फ्लॅट हा एवढाच तो फ्लॅट होता. कदाचित थोडासा लहानही होता, पण प्रत्येक वस्तूची आकर्षक मांडणी आणि स्वच्छता
यामुळे त्या छोट्या खोल्याही मोठ्या वाटत होत्या. हे बघ सवी, बेडरूम लहान आहे ग माझं, म्हणून मग मी मुद्दामच सोफा कम बेड घेतलाय. त्यामुळे दुपारी किंवा इतर वेळी ती जागा वापरता येते. आणि बघ सवी, आज तू माझ्याकडेच राहायचं बरं का. आत्ताच तू तुझ्या नवऱ्याला सांगून टाक उद्या येते म्हणून. अगं पण तुझं बेडरूम. ए सवी, मला माहिती आहे ग तू काय म्हणणार ते. स्वानंदीनं तिचं वाक्य तोडत म्हणाली. हे बघ सवे, तू काही बी काळजी करू नकोस. माझा नवरा आणि छोटी मिनल हे दोघं जण बेडवर झोपतील. आपण मस्तपैकी गाद्या टाकायच्या आणि हॉलमध्ये झोपूयात. रात्री निवांत गप्पा मारता येतील का आपल्याला. स्वानंदीच्या बोलण्यातून उत्साह आणि आनंद ओसंडत होता. 8x8च्या मास्टर बेडवर झोपणारी स्वानंदी जमिनीवर झोपण्यात आनंद मानत होती. आणि आपण किरणला बेडवरच्या असलेली नवीन गादी काढून स्लीप वेलची महागडी गादी घ्यायला लावली होती. सविताला आता त्याचं वैषम्य वाटायला लागलं होतं. आपल्या वागण्यातला, विचारातला पोकळेपणा, दांभिकपणा तिला तीव्रतेनं जाणवायला लागला होता. तिच्या मनावरची जळमट ही गळून पडली होती. आणि तिला स्वानंदीचं मागाचं वाक्य आठवलं. अडचण ही मनात असते, घरात नाही. झटक्यात ती उठली आणि लागूनच असलेल्या छोट्या बाल्कनीत जाऊन तिनं किरणला फोन लावला. हॅलो किरण, सॉरी, रिअली सॉरी. अरे सकाळी रागारागानं तुला न सांगताच मी निघून आले. माझं चुकलं रे. मी तसं करायला नको होतं. मी इकडं माझ्या मैत्रिणीकडं स्वानंदीकडं आले. सकाळी येते. किरण, परत एकदा सॉरी रे. आय लव्ह यू. सॉरी. सकाळी सवितानं आपल्या दारावरची बेल वाजवली. किरणनं दार उघडलं. क्षणभरच ती त्याला बिलगली आणि घरात घुसली. तिनं समोरच्या बाल्कनीचं दार उघडलं आणि वाऱ्याबरोबर घरात आलेल्या बाहेरच्या पारिजाताचा तो सुवास तिला आज पहिल्यांदाच जाणवला होता. तिचा सेकंडाचा देखणा सोफा तिला आज जास्त सुंदर दिसायला लागला होता. कोपऱ्यात गेलेलं सेंटर टेबल तिनं मध्ये आणलं आणि वरचा टेबल क्लॉथ काढून टाकला. आश्चर्यानं तिच्याकडे पाहत उभ्या असलेल्या किरणचा हात हातात घेऊन ते सोफ्यावर खाली बसले आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून तिनं आपल्या इतका वेळ आवरलेल्या अश्रूंना वाट करून दिली.